नमस्कार, मी पंकज दळवी. पुढारी न्यूजवरती आपलं स्वागत. खरं तर 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो शिगेला पोचलेला आहे. रणधुमाळी आपण बघतोय. या 13 जागांवरती मतदान होतं आहे. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ मुंबईशी अगदी ज्याला आपण म्हणतो मुंबईच्या बाजूला असलेला मतदारसंघ, पण कायम चर्चेत असलेला मतदारसंघ, पालघर लोकसभा मतदारसंघ. आपल्यासोबत या मतदारसंघातली नक्की समीकरणं काय असतील, इकडचे नक्की मुद्दे काय आहेत, विकासाचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष, वसई विरार महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि कामगार नेते राजीव पाटील आपल्यासोबत आहे. राजूजी, पुढारी न्यूजवरती तुमचं स्वागत आहे. खरं तर खूप रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. प्रचार जवळजवळ संपलेला आहे. कसं काय रणधुमाळी होती प्रचाराची? किती हेक्टिक शेड्यूल असायचं तुमचं? पक्ष समीकरणं राजकीय सांभाळणं आणि त्यासोबतच लोकांपर्यंत पोचणं, किती मोठी कसरत होती? बघा, राजकारण बोललं म्हणजे राजकारणामध्ये सतर्क राहावंच लागतं. आणि बहुजन विकास आघाडीचं तंत्र जे आहे, शेवटचे 10-15 दिवसामध्ये आम्ही काम करत नाहीत, तर सातत्याने गेले 5 वर्ष झाले आमचे आमदार राजेश पाटील जे आता उमेदवार आहेत ते सातत्याने 5 वर्ष काम करत आहेत. आमचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, ही सगळी मंडळी सातत्याने 5 वर्ष लोकांशी संपर्कात आहेत. त्यामुळे प्रचार करताना खूप मोठी काही अडचण आली अशातला भाग नाही आहे. फक्त निशाणी मिळण्यासाठी जो डिले झाला, लेट झाला, त्यामुळे प्रचाराचा थोडाशी सुरुवात आमची लेट झाली. त्यामुळे शेवटी आमची धावपळ झाली असली, कारण खूप मोठा मतदारसंघ आहे. इथे नायगाव म्हणजे वसईच्या खाडीपासून थेट गुजरात बॉर्डरपर्यंत, नाशिक बॉर्डरपर्यंत हा मतदारसंघ आहे. आणि ह्या मतदारसंघाच्या विविध अडचणी आहेत. 3 विभागामध्ये विभागाला गेलेला आहे. पश्चिम किनारपट्टी ती जवळजवळ 72-74 किलोमीटरची आहे. मधला भाग रेल्वेलगतचा भाग आहे आणि पूर्वेचा भाग हा डोंगराळ भाग आहे, जिथे पूर्णपणे शेतकरी मंडळी राहतात. मधल्या भागात राहणारे लोक जे आहेत हे संमिश्र लोक आहेत. इथे रोजगार नोकरी करणारे लोक आहेत. त्या जोडीलाच शहरीकरण जास्त झालेले लोक आहेत. त्यामुळे ह्या 3 भागातल्या वेगवेगळ्या अडचणी समस्या आहेत. वसई तालुका ह्यामध्ये आहे. या पालघर जिल्ह्यामध्ये साधारण 8 तालुके आहेत. वसई, पालघर, तलासरी, वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड असे 8 तालुके आहेत. आणि या 8 तालुक्यातल्या वसई तालुक्यामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे. साधारण जे मतदार जे आहेत त्या मतदारांच्या 60% मतदार जे आहेत हे आमच्या या 3 मतदारसंघामध्ये. 3 मतदारसंघ म्हणजे बोईसर, नालासोपारा मतदारसंघ, नालासोपारा विरार मतदारसंघ आणि वसई विरार मतदारसंघ, असे 3 मतदारसंघ आहेत. आणि या 3 मतदारसंघामध्ये आमचे आमदार आहेत. एक हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि दुसरे विद्यमान आमदार जे आता उमेदवार आहेत लोकसभेचे ते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जनसंख्या आमच्या पाठीशी आहे. कारण इथे जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये 115 पैकी 108 नगरसेवक, कॉप 5 नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आमच्या जोडीला आहेत. उर्वरित ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण म्हणता येणार नाही, उर्वरित पालघर जिल्ह्यामध्ये पण आमचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रत्येक ठिकाणी सदस्य आहेत. असं एकही गाव नाही जिकडे बहुजन विकास आघाडी पक्ष पोचलेला नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी आमचं चांगलं नेटवर्क आहे. आणि खास करून आमचे जे उमेदवार आहेत राजेश पाटील, ते खूप यंग आहेत. 21व्या वर्षी निवडून आले, जिल्हा परिषदला सभापती झाले, नंतर पंचायत समितीमध्ये, ठाणाळशी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये डायरेक्टर आहेत. विविध सहकारी संस्थांवर त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. गेले 4 वर्ष झाले आमदार आहेत. त्यांच्या काळामध्ये 2.5 वर्षाचा काळ जो आहे कोविडचा काळ गेला. आणि कोविडच्या काळामध्ये या तरुणांनी कमाल केली. गावागावामध्ये फिरलं. फक्त 21 दिवस त्यांना कोविड झालेलं, तेव्हा ते घरात राहिले. बाकी सबंध दिवस फिरायचे आणि जनसंपर्क करायचे. त्यामुळे विरोधी पक्षाचे पण लोक आम्हाला म्हणायचे की खरोखर तुमचा जो लोकपर्यंत तुम्ही दिला खूपच चांगला आहे. त्यामुळे आताही त्यांना त्यांच्या पाठीमागे सिंपत्ती आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट विरोधी पक्षाची लोक पण त्यांना खूप चांगल्या रीतीने मदत करत आहेत. आणि ह्या भागामध्ये जो आदिवासी हा जो भाग जो आहे हा आमचा जिल्हा जो आहे पेसा कायद्याअंतर्गत आहेत. कारण 30-35% आदिवासी आहेत. पण आदिवासीच्या जोडीलाच साधारण ओबीसीची संख्या पण 52% आसपास आहेत. ओबीसी, आदिवासी यांचा समन्वय साधणं, त्यांच्या काही अडचणी आहेत, नोकर भरतीच्या बाबतीत अडचणी आहेत, यासाठी राजेश पाटलांनी खूप चांगला समन्वयाची भूमिका घेतलेली आहे. 10 मीटिंग्स दोघांची मिळून घेऊन की त्यांचा जो नोकर भरतीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जे काही दावे प्रतिदावे चालू आहेत त्यामध्ये चांगला तोडगा निघावा अशा प्रकारचा एक प्लान बनवलेला आहे. आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ह्या जो वाद आहे तो निपटून जाईल आणि आदिवासींची नोकरभरतीच्या जोडीला ओबीसींची पण नोकरभरती होईल. अशा प्रकारे त्यांनी एक प्लान तयार केलेला आहे.
म्हणजे निवडणुकीतल्या प्रचाराचे मुद्दे गुद्दे किंवा राजकारण स्थानिक समिती याच्यावरती मी येतो, पण तुमचं कसं, कारण विरार वसई किंवा या मतदारसंघातलं केंद्रस्थान हे तुमचं निवासस्थान किंवा तुमचं पक्ष हे महत्त्वाची भूमिका बजावतो. कशी स्ट्रॅटेजी तुमच्याकडनं केली जाते? तुम्ही असाल किंवा अजीव पाटील असतील, हे प्रचंड सक्रिय असतात सगळ्या प्रचारामध्ये, मिळून कशी स्ट्रॅटेजी ठरवतात? लोकांना उत्सुकता आहे की अजीव पाटील आणि राजीव पाटील दोघं मिळून कशी स्ट्रॅटेजी ठरवतात, या निवडणुकीची कशी सुरुवात केली जाते प्रचाराची? बघा, स्ट्रॅटेजी ठरवणारे काय आम्ही अजीव पाटील राजीव पाटील नाही, स्ट्रॅटेजी ठरवणारे आमची खूप मोठी टीम आहेत. आप्पा स्वतः आहेत, क्षितिज आहेत, मुकेश सावे आहेत, नारायण मानकर आहेत, प्रवीण शेट्टी आहेत, आमचे रुपेश जाधव आहेत, उमेश नाईक आहेत. ही खूप मोठी टीम आहे, म्हणजे एक थिंक टँक आहे वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे पाणी योजना असेल तर पाण्यावर प्रफुल्ल साने आणि त्यांची टीम काम करते. रस्त्याची योजना असेल त्याच्यामध्ये महेश पाटील, जितूबाई शाह ही मंडळी काम करतात. प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये पण आमच्याकडे आर्किटेक्ट इंजिनिअरची टीम असते, ती काम करते. नवीन योजना आणण्यासाठी केंद्राकडनं काय निधी आणता येईल यासाठी नारायण मानकर, त्यांच्या जोडीला उमेश नाईक वगैरे ही मंडळी काम करतात. अजीव पाटील हे प्रेस, मीडिया, प्रसिद्धी, लोकांचा संपर्क करणं, लोकांना प्लॅनिंग करून देणं की कशा प्रकारे प्रचार झाला पाहिजे, अशा प्रकारे प्लॅनिंग करतो. माझा रोल जो आहे हा सर्वसामान्यांमध्ये मिसळून लोकांपर्यंत जाणं, थेट तळागाळापर्यंत जाणं आणि संघटनेसाठी मजबूत काम करणं, अशा प्रकारचं आमचे वेगवेगळे रोल आहेत. आणि आमचे नेतृत्व खंबीर, कणखर असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला कधीही अडचण येत नाही आणि त्यांनी आम्हाला फ्री हँड दिलेला आहे. म्हणजे राजेश पाटलांना पण फ्री हँड आहे, त्याच्या अगोदर बळीराम जाधवांना पण फ्री हँड होता की तुम्ही योग्य काम करा, लोकांचे फक्त आरोप होऊन देऊ नका, बाकी लोकांसाठी झटण्याचं काम करा, लोकांना जास्तीत जास्त वेळ द्या. आणि हे वेळ देताना आपण आपले कामधंदे, व्यवसाय पण करा, कारण आमच्या सगळ्यांचा राजकारण हा व्यवसाय नाही आहे, आमच्या प्रत्येकाचे चांगले व्यवसाय आहेत. त्यामुळे आम्ही राजकारणामध्ये पोटार्थी नाहीत, आमचे व्यवसाय आहेत आणि व्यवसाय करून आम्ही 50-60% वेळ जो आहे हा राजकारणाला आणि समाजकारणाला देतो, बाकी 20-30% वेळ जो आहे आम्ही आमच्या स्वतःच्या व्यवसायाला देत असतो. त्यातनं जनसंपर्क खूप दांडगा आहे की आप्पा स्वतः कॉलेजमध्ये बसले असतात, क्षितिज असतात, आमच्या प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये निदान रोज दिवसाला कमीत कमी 200 ते 500 लोक आम्हाला कोणाकोणाला त्याच्या कॅटेगरी म्हणून भेटत असतात आणि जनसंपर्क चांगला आहे. त्याबरोबरच वसई तालुक्यातलं सर्वात मोठं असं विवा कॉलेज जे आप्पांनी बनवलं आहे, त्यामध्ये 40-45 हजार विद्यार्थी आहेत. त्यांच्यामार्फत गेले जवळजवळ 18 वर्ष लोकांची एवढा मोठा संपर्क आहे की वसई तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील असा एकही विभाग नसेल जिथे विवाह कॉलेजमधले 25 विद्यार्थी शिकून गेलेले नसेल. त्यामुळे एक तरुण पिढी जी आहे ही सातत्याने विवाह कॉलेज, आप्पा, क्षितिज, बहुजन विकास आघाडी याच्या पाठीशी असते. आणि म्हणून हा जो भाग आहे या भागामध्ये जनसंपर्क चांगला आहे, हा एक भाग. दुसरं, मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण होते. आपण बघत असाल वसई तालुक्याची जी ग्रोथ आहे, 81 साली 2 लाखाचं पॉप्युलेशन होतं, जनगणनेमध्ये 81 जनगणनेमध्ये 91ला 4 लाखाच्या आसपास गेलं, 2001ला 8 लाखाच्या आसपास गेलं, 2001ला त्याच्या 16 लाखाच्या आसपास गेलं, 2021ला किती जनगणना झाली नाही आहे. पण वसई विरार महानगरपालिकेने साधारण 11,000 हाऊस टॅक्सेस लागलेले आहेत. त्यामध्ये 10-12% कमर्शियल इंडस्ट्री पकडलं तरी साधारण 9 लाखाच्या आसपास रेसिडेन्शियल घरपट्टी लागलेली आहेत. त्यामुळे त्या एका घरामध्ये 4 माणसं पकडली तरी 30 लाखाच्या वर लोक हे वसई तालुक्यामध्ये आज राहतात. आणि ही राहणारी लोकं जी आहेत ही मुंबईमध्ये, कोण सुरतपर्यंत जॉबला जाणार आहेत, तारापूर MIDC आहे, GIDC आहे, वाडा इंडस्ट्रियल बेल्ट आहे, भिवंडी बेल्ट आहे, या सगळ्या ठिकाणी रोजगाराला जातात. तसेच वसईमध्ये जी इंडस्ट्री आहे, वसईमध्ये साधारण 10-12 हजार छोटे मोठे गाळे आहेत, काही ठिकाणी 500,000 वर्कर आहेत, तर काही ठिकाणी 20 वर्कर आहेत. आणि अशा रीतीने वसईमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन बाहेरचं आहे, हे पण 2 लाखाच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन असतानासुद्धा इथल्या गरजा ह्या 100% सॉल्व्ह झाल्या, या समस्या 100% सॉल्व्ह झाल्या असं मी कधीच म्हणणार नाही, पण ते कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांसाठी कुठेतरी बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व त्यांना जाणवतं म्हणून हा महत्त्वाचं झालं. एकदम एक्झॅक्ट परफेक्ट तुम्ही बोललात की खरोखरच हा आमचा पालघर जिल्हा जो आहे हा आता इलेक्शन टुरिझम झालेला आहे. खूप मोठे मोठे नेते आले, आज योगीजी येणार आहेत, शहासाहेब येऊन गेले, फडणवीस साहेब इकडे ठाण मांडून होते, एकनाथ शिंदे ठाण मांडून आहेत, पालकमंत्री ठाण मांडून आहेत, उद्धवजी आले, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आले. खूप मोठ्या प्रमाणे बाहेरची मंडळी येतात. पण बाहेरची कोणीही मंडळी येऊन हा जो भाग जो आहे हा शहरीकरण झालेला असला तरी अजूनही माणूस माणसाला ओळखणारा आहे, पूर्णपणे 100% कॉस्मोपॉलिटन नाही आहे. त्यामुळे इथे बाहेरचा कोणीही व्यक्ती येऊन काही
खूप मोठा फरक पडेल अशातला काय भाग नाही. इथे असलेले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, राजस्थानी, गुजराती, उत्तर भारतीय, बिहारी, साऊथ इंडियन हे सगळी मंडळी जी आहेत त्यांना माहिती आहे एका जागेवर काम करणारा बसून हितेंद्र ठाकूर की कुठल्याही वेळी, कुठल्याही क्षणी, कुठल्याही दिवशी सातत्याने उपलब्ध असणारी त्यांची टीम ही आपल्याला कामाला येणारी आहेत. लोकल प्रश्न खूप आहेत. कोविडच्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी घराघरामध्ये रेशन पोचवणं, घराघरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन देणं, घराघरामध्ये जिकडे आवश्यक आहे तिकडे ऑक्सिजन गॅस पुरवणं, ॲडमिशनसाठी हॉस्पिटलला ॲडमिशनसाठी सीट उपलब्ध करून देणं, प्रत्यक्ष डॉक्टर थोरवेनी जी तयार केलेली टीम आहे जवळजवळ 125 जणांची टीम, त्यांनी 35,000 लोकांना विनामूल्य कोविडमध्ये जी ट्रीटमेंट दिली, ही सगळी मंडळी, ही ट्रीटमेंट देणारी मंडळी आप्पा स्वतः सातत्याने कोविडमध्ये ऑफिसमध्ये बसायचे, कधी घरात बसले नाहीत. राजेश पाटील ऑफिसमध्ये बसायचे, क्षितिज ठाकूर, आम्ही सगळी मंडळी इथे फिरत राहायचे. आणि त्यामुळे लोकांना माहिती आहे की लोकांना प्रसंगी म्हणजे कठीण प्रसंगामध्ये लोकांना मदत करणारी ही टीम आहे, ही टीमच आपल्याला मदत करू शकते. त्यामुळे मोठ्या लोकांचा इथे काय फरक पडेल असं आम्हाला अजिबात वाटत नाही. पुढचा एक मुद्दा असा होतो की मुंबई जी आहे ती पसरत चालली आहे. म्हणजे आधी दहिसर बोरिवलीपर्यंत असली मुंबई आता विरारच्या पुढे अगदी डहाणूपर्यंत जाते. आणि ते मुंबईकर जेव्हा तिथे राहणारी लोक मुंबई शहरामध्ये नोकरीसाठी जातात. रेल्वेचा प्रश्न, रेल्वे लाईनचा प्रश्न इकडच्या लोकांचा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा प्रश्न आहे. त्या बाबतीत काय वचन तुम्ही या निवडणुकीच्या वेळी देताय? बघा, आपण बघत असाल की मुंबईची सबबन जी आहे ना, विरारपर्यंत 1925 साली आलेली, त्यानंतर ती पुढे गेली नव्हती. आणि आप्पांना जेव्हा हे कळलं तेव्हा आप्पांनी त्याचा पत्रव्यवहार केला आणि कर्मधर्म संयोगाने त्यावेळेला सुरेशजी कलमाडी इथे रेल्वे राज्यमंत्री झालेले होते. आणि आप्पांनी त्यांना राज्यसभेसाठी मत दिलेलं होतं. त्यावेळेला आप्पांनी त्यांना पत्र लिहिलं आणि फोन केला की माझं एक काम आहे आणि ते काम तुम्हाला करायचं आहे की विरारपर्यंतचं सबब जे आहे ते डहाणूपर्यंत गेलं पाहिजे. आणि त्यांनी तातडीने एका सहीने जे सबअर्बन जे आहे हे डहाणूपर्यंत नेलं. त्यामुळे पुढच्या ज्या ट्रेन आहेत लोक म्हणतात ह्यांच्यामुळे झाले, त्यांच्यामुळे अजिबात कोणामुळे झाले नाही. सुरेश कलमाडेंनी ते जे मुंबईचं सबअर्बन डहाणूपर्यंत नेल्याने हे झालं आणि तिथे लोकल सुरू झाल्या. पण लोकल सुरू झाल्या तरी ते लोकलची फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे. आणि डहाणूचं सबअर्बन जे आहे हे डहाणूपर्यंत न राहता अजून 2 स्टेशन पुढे म्हणजे महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत बोर्डी रोड आहे तिथपर्यंत व्हावं, कारण तिकडे भरपूर जागा आहे. तिथे व्हावं, तिथे मोठं स्टेशन बनावं म्हणून आप्पा आणि होणारे आमचे खासदार आहेत ते प्रयत्न करणार आहेत. हा एक भाग आहे. त्याबरोबरच विरारपासून डहाणूपर्यंतचं जी 4 लेनचं काम चालू आहे ते फास्ट काम चालू व्हावं आणि रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढवाव्या म्हणूनही आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. त्याबरोबरच आमचा जो भाग जो आहे नायगावपासून ते वैतरणापर्यंतचा जो भाग आहे इथे खूप दाटीवाटीने लोक राहतात, खूप मोठ्या प्रमाणात लोक राहतात. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 35-36 लाख लोक इकडे राहतात आणि मॅक्झिमम लोक जे आहेत हे लोकलनी प्रवास करणारे आहेत. त्यामुळे नायगाव टू विरार जी स्टेशनवरची जी गर्दी जी आहे ही गर्दी कमी करण्यासाठी आमचे खासदार बळीरामजी डाजव यांनी प्रयत्न केल्याने 6 लेन जेव्हा मंजूर झालेलं होतं ते अजून सुरू केलेलं नाही आहे. ते 6 लेन रेल्वेची 6 लाईन विरार टू बोरिवली किंवा बोरिवली टू विरार ही लवकर तातडीने व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि ते होतानाच प्रत्येक 2 स्टेशनं जी आहेत नायगाव वसई नालासोपारा विरार वैतरणा ह्या 2च्या मध्ये स्टेशन होणं अत्यंत आवश्यकता आहे. कारण आता तुम्ही बघता स्टेशनवर एवढं मोठं पॉप्युलेशन असतं की पाय ठेवायला जागा नसते. आणि हे जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर 2 स्टेशनच्या मध्ये स्टेशन व्हायला पाहिजेत, रेल्वेचं स्टेशन. कारण आमच्या 2 स्टेशनची अंतर जी आहे ते 5-5.5 किलोमीटर आहे. मुंबईमध्ये 2.5-3 किलोमीटर स्टेशन आहे. त्यामुळे हा भाग आहे मुंबईसारखा झालेला आहे. त्यामुळे इथे स्टेशन होतील, स्टेशन होण्यासाठी जागा आहे. आणि MRVCकडे आमचा पत्रव्यवहार चालू आहे, त्यातनं एक खूप मोठी लोकांची सोय होईल. याबरोबर जसं विरार टर्मिनल आहे तसं नालासोपाराला टर्मिनल व्हायला पाहिजे, कारण नालासोपारा मोठं पॉप्युलेशन आहे. वसईला टर्मिनल व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत. आणि याबरोबरच खूप एक मोठा प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट आपल्या वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि इव्हन रेल्वे खात्याला अत्यंत उपयोगी आहे आणि आम्हालाही उपयोगी आहे. तो प्रोजेक्ट म्हणजे नायगाव आणि वसईच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाची जागा आहे. ती जागा रेल्वेने ॲक्वायर करून तिथे मोठं एक टर्मिनल करावं. जसं मुंबई सेंट्रलचं टर्मिनल आहे किंवा विटीचं आहे, कुर्ल्याचं आहे, तिकडे मोठ्या प्रकारचे रेल्वे मेंटेनन्स कारशेड पण होऊ शकते. अशी जी जागा जी आहे त्या जागेमध्ये जे टर्मिनल बनवलं तर तिथून दिवा रेल्वेनी साऊथला किंवा कलकत्त्यापर्यंत ट्रेन जाऊ शकतात. इथे वेस्टर्न रेल्वेनी मुंबई
पासून ते थेट गुजरात, राजस्थान, MP, दिल्ली, काश्मीरपर्यंतची ट्रेन जाऊ शकतात. एवढं मोठं पोटेन्शियल त्या जागेमध्ये आहे आणि त्यातनं आमच्याकडे रोजगार निर्मिती पण होऊ शकते. म्हणून आमचा आग्रह असेल, रेल्वेच्या फायद्याचा आहे आणि नागरिकांच्या फायद्याचा आहे, तिकडे मोठं एक टर्मिनल व्हावं आणि ते करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत. तुम्हाला हक्काचा खासदार पाहिजे, पण जर का आपण या मतदारसंघात समीकरणं बघितली, 6 विधानसभेपैकी 3 विधानसभेमध्ये तुमचं वर्चस्व आहे. एकामध्ये एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी आणि माकप. अशा याच्यामध्ये सत्तेची गणितं कशी जुळवली जाणार? कुठल्या कुठल्या मतदारसंघामधून तुम्हाला लीड मिळेल? काय असतील सत्तेची गणितं इकडची? एक तुम्हाला सांगतो की या 3 मतदारसंघामध्ये आम्हाला तर लीड मिळेलच, पण जो विक्रमगड मतदारसंघ जो आहे, जिथे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत, ते निवडून आणताना तिथे आम्हाला आमची जी 22,000 मतं होती ती आमची युती असल्याने आम्ही त्यांना दिलेली होती. ते त्यांना जाण आहे, त्यामुळे आमची मतं आम्हाला मिळतीलच आणि तेही कुठेतरी आमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहेत, कारण त्यांना माहिती आहेत की ही मंडळी काम करणारी आहेत. त्याबरोबरच कम्युनिस्टांचा जो आमदार निवडून आलेला आहे त्यांनाही त्या भागातली जवळजवळ 18,000 आमची जी मतं होती आम्ही कम्युनिस्टांना दिलेली, त्यामुळे तिथेही आम्हाला मतं मिळणार. पालघर मतदारसंघामध्ये पण आमच्या मतांचा एक साधारण 22-25 हजाराचा जो कोटा आहे तोही आम्हाला मिळेल. आमची मतं कुठेही कमी होणार नाही. उपरोक्त जी इतर पक्षीय जी मंडळी आहेत ती पण आम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करतात. कारण का, राजेश पाटील हा एक चांगला उमेदवार आहे, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आप्पांना कधीही कोणी पत्र दिलं, फोन केलं, त्याला ॲडमिशनसाठी आप्पा मदत करतात, कुठल्याही कामासाठी मदत करतात. त्यामुळे सिंपती जी आहे इतर लोकांची, इतर पक्षांची, ती राजेश पाटलांच्या बरोबर आहे. त्यामुळे आम्ही या 3 मतदारसंघामध्ये 1 नंबरला राहूच, पण त्या 3ही मतदारसंघामध्ये आम्ही नक्की 2 नंबरला याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही 2019च्या गोष्टींविषयी बोलताय, पण त्यावेळी समीकरणं वेगळी होती. आता तेव्हा तुमच्या विरोधात फक्त काँग्रेस राष्ट्रवादी होते. आता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्ष झालेले आहेत. असं असताना ही थिअरी आहे समीकरणांची किंवा आकडेवारी आहे, ती किती वर्कआउट करेल? कारण झेंडे वेगवेगळे झालेले आहेत. आता बरोबर आहे तुमचं म्हणणं, आम्ही एकटे आहोत. आम्ही जेव्हा एकटे होते तेव्हा आम्ही निवडून आलेले आहेत. पहिल्या वेळेला आम्ही बळीराम जाधवच्या वेळेला आम्ही एकटे होते, आमच्या विरोधात काँग्रेस होता, कम्युनिस्ट होते, शिवसेना BJP होते. त्यावेळेला आमचा विजय झालेला. त्यावेळेला आमची साधारण 33% मते आम्हाला मिळालेली होती आणि नंतरच्या वेळेला आम्ही पराजित झालो तरी पण आमची मताची टक्केवारी वाढलेली होती. त्यामुळे ह्यावेळेला पण आमची मताची टक्केवारी जी आहे ती 33% टक्केवारी आहे, ती साधारण 38% नक्की जाईल. कारण गेल्या 5 वर्षाचा काळ जो आहे त्यामध्ये आमदार राजेश पाटील यांनी खूप चांगला मोठे मायलेज तिथे घेतलेलं आहे आणि किती काय झालं, समीकरणं बदलली तरी आमची स्वतःची जी मतं होती ती आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी आम्ही व्यवस्थित संपर्कात होतो. 5 वर्षामध्ये त्यांची कामं करतो. तिकडे ग्रामपंचायतनं आम्ही लढवतो. त्यामुळे तिकडे आमची टीम आहे आणि त्या टीममुळे आमदार राजेश पाटील एक योग्य उमेदवार आहे, जो सुशिक्षित आहे, ज्याला खूप चांगला अनुभव आहे, की ज्याच्यावर गेल्या 20 वर्षामध्ये कोणी करप्शनचा आरोप केला नाही. जो सुशिक्षित आहे, तो स्वतः ग्रॅज्युएट आहे, त्याची मिसेस जी आहे ती PhD आहे, त्याचा मुलगा ग्रॅज्युएट. एवढ्या मोठ्या प्रमाणे चांगल्या घरातला मुलगा आमदार व्हावा असं सगळ्यांना वाटते आणि म्हणून तो नक्की निवडून यायची मला खात्री आहे. कुठलाही विकास करण्यासाठी डबल इंजिनपेक्षा सिंगल इंजिनची गाडी असावी असं म्हणतात. एक हाती सत्ता असावी. निकाल लागल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर नॉर्मली ट्रेंड बघितला तर हितेंद्र ठाकूर हे सत्ताधारी असतात, त्यांची साथ देतात. विकासाचा मुद्दा असेल किंवा अनेक मुद्दे असतील. याच्यापुढे हेच समीकरण राहील का? सत्ताधाऱ्यांसोबतच बहुजन विकास आघाडी राहणार का स्थानिक प्रश्नासाठी आणि स्थानिकांच्या विकासासाठी? बघा, आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही सेक्युलर आहेत, आम्ही सेक्युलरिझम राहणार. मागच्या वेळेला आरोप केला जातो की आप्पांनी ह्यांना मदत केली, त्यांना मदत केली. आम्ही कुठल्याही पक्षामध्ये सामील होत नाही, आम्ही मिनिस्ट्री मागत नाही. आम्ही लोकांकडे फक्त लोकांच्या कामासाठी. आपण मिनिस्ट्री का मागत नाही? सत्तेत सहभागी होता, सत्तेला मदत करता, सत्ताधारी मिनिस्ट्री का मागत नाही? मंत्रिपद का नको असतं तुम्हाला? कसं आहे की मंत्रिपदासाठी खूप प्रकारची काय म्हणतात हाजीहाजी करावं लागतं आणि आम्ही हाजीहाजी करणारी मंडळी नाहीत. आम्ही एकच सांगतो की या सत्तेच्या खुर्चीपेक्षा लोकांच्या जोडीला राहणं आणि लोकांची कामं करणं सत्तेकडून हा आमचा कल असतो. कारण आम्ही जनसेवकात लोकांची कामं करणार आहोत, त्यामुळे लोकांसाठी आम्ही काम करत असतो. निश्चित 4 तारखेनंतरचं चित्र काय असेल, काय वाटतं या मतदारसंघाचं? 4 तारखेनंतरचं चित्र हे खूप स्पष्ट आहे. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार हा कमीत कमी 1,00,000 मतांनी निवडून आलेला असेल, मी तुम्हाला खात्री सांगतो. आमच्या भागातली जी बरीच कामं आहेत त्यातलं मी तुम्हाला एक काम सांगतो, सर्वात महत्त्वाचं काम,
की जे रोजगार निर्मितीसाठी खूप आवश्यक आहे ते म्हणजे आमचा जो 72-74 किलोमीटरचा समुद्र किनारा जो आहे त्यामध्ये बोर्डी बीच आहे, चिंचणी बीच आहे, बोईसर नांदगाव बीच आहे, त्यानंतर केळवा बीच आहे, नारनाळा बीच, कळंब बीच, राजोडी बीच, वसई बीच, हे सगळे बीच जे आहेत हे आपण बघत असाल केंद्र शासनाच्या मदतीने दमणला जसा बीच डेव्हलप केलेला आहे तशा प्रकारे बीच डेव्हलप करण्यासाठी आमचा प्लान तयार आहे. तिथल्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं आहे. क्षितिज ठाकूर त्यासाठी प्रयत्न करतात आणि हे करत असताना किनाऱ्यालगतच्या लोकांची जी रिसोर्ट आहेत त्यांचा CRZचा प्रॉब्लेम हा सुटला पाहिजे. त्यांची रोजगार निर्मितीसाठी त्यांची यंत्रणा राबवली गेली पाहिजे आणि पर्यटनाला मोठा स्कोप आमच्या भागात आहे. तो पर्यटनासारखा मोठा व्यवसाय व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्हाला खात्री आहे त्यात आम्हाला नक्की यशस्वी होऊ. जेव्हा आमचा खासदार केंद्रात असेल त्यावेळेला या सगळ्या कामाला आम्ही चांगल्या रीतीने चालना देऊ. निश्चितच पालघर या मतदारसंघात किंवा आसपासच्या परिसराचे अनेक प्रश्न आहेत. एका बाजूला जंगलात राहणारे आदिवासी आहेत तर दुसऱ्या बाजूला समुद्राच्या मध्ये मासेमारी करणारे मच्छीमार आहेत. वेगवेगळे प्रश्न आहेत, प्रश्नांचे समस्यांचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. असं असताना जर का खासदार आला तर नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना फायदा होईल, इकडच्या लोकांना फायदा होईल. आपण पुन्हा एकदा राजीव पाटलांकडे जाणार आहोत. आणखीन काय मुद्दे तुमचे आहेत जे तुम्ही सांगू इच्छिता? बघा, मुद्दे खूप आहेत. मी तुम्हाला म्हणाल त्याप्रमाणे आमच्या भागामध्ये आदिवासी जो बेल्ट आहे त्या आदिवासी बेल्टमध्ये एक चांगलं मोठं इस्पितळ असावं, हॉस्पिटल असावं, त्याबरोबरच ESIC हॉस्पिटल जे नाही आहे ते असावं, मेडिकल कॉलेज असावं, आदिवासी महिलांसाठी इथे रोजगारासाठी म्हणून परिचारिका म्हणजे नर्सिंग कॉलेज असावं, याबरोबर ॲग्रिकल्चर कॉलेज असावं, मच्छीमारांसाठी फिशरीज कॉलेज असावं. ह्या सगळे योजना करत असताना जी आदिवासी उपयोजनेतली जागा जी आहे दापचरीला दुग्ध प्रकल्पाची जे 5-6 एकर जागा त्याचा सदुपयोग व्हावा. वाडवळ बंदरातला जो प्रश्न आहे वाडवळ बंदरातल्या लोकांना प्रोटेक्ट व्हावा, त्यांच्या आम्ही सतत जोडीला राहावं, आम्ही लोकांच्या जोडीला असतो. ही अशी विविध कामं आहेत. तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये लोकांचं विस्थापन आहे, तिथे त्यांना मदत करणं, हे सगळं आमच्या खासदाराच्या मार्फत आम्ही करू शकतो. म्हणून केंद्रामध्ये हक्काचा आपला उमेदवार असावा, खासदार असावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते यशस्वी होणार. धन्यवाद राजूजी. पुढारी न्यूजशी तुम्ही संवाद साधलात. तुमचे मुद्दे नक्की काय आहेत ते समजून सांगितलेत. पुढारी न्यूजशी चर्चा केल्याबद्दल, संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरापर्सन संतोष बोडारेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.